तर आजीकडून आल्यानंतर मी मम्मीकडेच उतरले होते गाडीतून रात्री. मग त्याच्यानंतर इकडं शिवचं खेळणं सुरू होतं आणि इकडं पप्पा आणि चव्हाणसाहेब जेवत होते. मम्मीच इकडं गरम गरम स्वयंपाक बनवायला सुरू होतं. ती म्हणली आता जेवण करूनच जा. मग तिने वरण भात चपाती बनवली. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि आलो घरी, म्हणजेच रूमवरती. तर माझं आलेलं होतं दुपारीच एक पार्सल आणि मी घरी नव्हते, चव्हाणसाहेबांनी घेऊन ठेवलं होतं. तर बघू शकता माझं मिशो करून होता काटा. हा आता माझा वजन मोजण्याचा 4था काटा आहे. मी तुम्हाला दाखवेल पण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये की माझ्याकडे किती मोठे काटे आहेत. सगळे बिघडले. ते एक तर ऑलरेडी मी अमेझॉनवरून मागवला होता, जास्त महागाचं होतं, काहीतरी 600-650 रुपयाचा, आणि तो खराब निघाला. म्हणजे त्याने माझं एकदाही वेट चेक नाही झालं, तो आणला कीच खराब निघाला आणि त्याला रिटर्न पॉलिसी पण नव्हती. हे मिशोचा होता तर हा भारी होता, याने वेट चेक होत होता. आता किती आहे ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर इकडे झाली होती आमची सकाळ, 8:30 वाजले होते. आम्ही उठलो होतो आणि उठलं की मी फक्त ब्रश केला आणि आम्ही निघालो पाणी मारण्यासाठी, कारण उठायलाच उशीर होतो आणि परत पाणी मारायला उशीर नको म्हणून, कारण नंतर मिस्त्री येतात. पण आज मिस्त्रीने आम्हाला परत झुकांडा दिला आणि दुसरीकडे गेले. उद्यापासून येणार म्हटले, बघूया आता काय होते. अगोदरच आमचं विकत पाणी, आणखी उन्हाळ्यामध्ये जास्तच विकत पाणी होईल. तर आम्हाला जवळ घरी यायला 10 वाजले होते. ते म्हणले मी नाश्ता बाहेरूनच आणतो, आणि हीच सगळ्यात मोठी चूक होती. मी म्हणत होते मी घरी बनवते, पण तरी नाही म्हणले. त्यांनी बाहेरून पोहे आणले, ते एवढे ऑइली होते खूप जास्त, आणि त्याच्यासोबत कढी होती म्हणून आणले होते. मला खूप सारे कपडे धुवायचे होते. मी शिवला इकडे स्मूदी बनवून दिली. दुपारचे 1 वाजलेले होते आणि त्याच्यानंतर मी माझा स्वयंपाक केला. चव्हाणसाहेबाला मी खूपदा विचारलं काय बनवू, ते येत पण नव्हते, सांगत पण नव्हते. मग शेवटी मी माझ्या बाजरीच्या भाकरी बनवायला सुरू केलं आणि मग ते आले. आल्यानंतर इकडं घेऊन आले होते शिवसाठी अंगूर, माझ्यासाठी काय म्हणते त्याला लस्सी. तर मग मी लस्सी ठेवली, पहिलं भाकरी केल्या आणि पहिली भाकर झाली की म्हणलं आता बसा जेवायला, हेच का. तर म्हणले ठीक आहे. मग त्यांनी जेवण केलं आणि मी त्यांना दिला गुलीगत धोका. त्याच्यानंतर ते जेवण बिवण झालं की मी बनवले अंड्याची पोळी. म्हणले अरे मग मला आधी सांगायचं ना, मी पण खाल्ली असती. म्हणलं नको, तुम्ही मला लवकर सांगितलं नाही, तुमच्यामुळे जेवायला 3 वाजले म्हणून मी पण तुम्हाला दिला गुलीगत धोका. मग ते गेले बाहेर आणि शिव झोपला होता. त्यांनी खाल्लं होतं तसं, दूध काला खाल्ला होता त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर इकडं मी रात्रीच मम्मीकडून येताना आणलं होतं लोणचं. तर ते लोणचं मला तेलामध्ये भाजून, अंड्याची पोळी, बाजरीची भाकर आणि लोणचं, इट्स माय फेवरेट. खूप मस्त लागतं हे, नक्की खाऊन बघा. चव्हाणसाहेब पण बाहेर गेले होते, माझा स्वयंपाक पण झालेला होता आणि मला भूक पण खूप लागलेली होती. काहीतरी 2-2:30चा टायमिंग होता. तर मी परत ती भाकर गरमच होती तरी पण एकदा आणखी गरम केली. त्याच्यात आंबट तेल असतं का, ते खूप मस्त लागतं. आणि मी माझं मस्त जेवणाचं ताट रेडी केलं आणि मी आता मस्त मोबाईल बघत माझं जेवण एन्जॉय करणार होते. तर इकडं बघू शकता मी इकडल्या रूममध्ये आले तर सगळा राडा करून ठेवलेला होता आमच्या पोराने, पण तो झोपला होता. तर म्हटलं जाऊ द्या, झोपू द्या, आता मी माझं मस्त जेवते. मी दुसऱ्या मोबाईलमध्ये लावलं सिरियल आणि मस्त जेवण केलं. त्याच्यानंतर 1-1.5 तासांनी इव्हिनिंगला कॉफी घेतली. म्हणजे मी झोपले, मग झोपून उठले आणि कॉफी घेतली आणि मग परत आम्ही गेलो बांधकामावर. हे बघू शकता, यात विकत आणून आम्ही रोजचं 600-700 पाणी टाकतोय आणि रोज मारतोय. तर पाणी तर आता उन्हाळ्यामध्ये तर जास्त महाग होईल, टँकर 1000-1500चं पाणी लागेल डेली आय थिंक, कारण पाणी मारायला खूप लागतं, मोटरची स्पीड पण खूप आहे. इकडं शिवांश नटून थटून बसला होता त्याच्या आजीकडं जाण्यासाठी, मम्माकडं. तो एकतर आम्हाला प्लॉटवरच नको जायचं म्हणतो. 2 रस्ते आहेत, एक मम्मीकडे जातो, एक प्लॉटवर जातो. त्या प्लॉटच्या रस्त्याला म्हणतो शी आणि मम्मीच्या रस्त्याला म्हणतो हां छान. तर इकडं मस्त सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही गेलो मम्मीकडं. तर मम्मीची सुरू होती ज्वारी काढायला, आमच्या दारातली ज्वारी ती काढायला. तर ती काढत होती. मग आम्ही गेलो घरी. त्याच्यानंतर आम्ही केले व्हिडिओ वगैरे शूट पप्पा मम्मीसोबत. आमचे झाले शूटिंग, 2-3 व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर आम्ही परत आलो बॅक टू आमच्या रूमवर. तर चला टेटा बाय, गुड नाईट. कसं वाटलं माझा आजचा दिवस, बाय. आणि घरी येऊन पण एवढं मोठं सुख नव्हतं मला. घरी येऊन एवढा राडा होता, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो.